सुंदर दिसावं, उठून दिसावं आणि सगळ्यांमध्ये आकर्षक दिसावं असं आपल्या प्रत्येकालाच वाटत असतं। नेहमी लक्षात घ्या, जर तुमचा रंग गोरा असेल, तुम्ही स्लिम ट्रिम असाल, छान उंच असाल तरच तुम्ही सुंदर आहात असं अजिबात होत नाही। जर तुम्ही छान नीटनेटके राहत असाल, लोकांशी बोलताना कॉन्फिडेंटली बोलत असाल, त्यामध्ये तुम्ही आकर्षक नक्कीच दिसू शकता। चेहरा हसरा ठेवा। आता जेव्हा आपला चेहरा हा हसरा असतो, आपल्या चेहऱ्यावरती छान स्मित हास्य असतं, त्यामध्ये आपण आपसुकच सुंदर दिसतो। तुम्ही बघा, कुठलीही आनंदी व्यक्ती ही सुंदर दिसतेच, पण एखादी व्यक्ती जर उदास असेल, सतत त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती जर 12 वाजलेले असतील, सतत तिचा चेहरा हा उदास असेल, चिंतेत असेल, अशा व्यक्तीपासून सतत लोक लांब पळत असतात। अशा व्यक्तीशी बोलणं लोक टाळत असतात, कारण त्या व्यक्तीकडे बघितल्यानंतरच एक निगेटिव्ह वाइब्स आपल्याला येतात। त्यामुळे लोकांशी बोलताना, चार चौघांमध्ये वावरताना आपल्या चेहऱ्यावरती छान स्मित हास्य ठेवायचं आहे, चेहरा हसरा ठेवायचा आहे। मग आपल्या चेहऱ्यावरती स्मित हास्य असतं तेव्हा समोरच्या व्यक्तीला आपल्याशी बोलताना सुद्धा पॉझिटिव्ह वाइब्स येतात आणि आपल्याशी बोलल्यानंतर त्या व्यक्तीला सुद्धा प्रसन्न वाटतं आणि आपसुकच त्यांना आपण आकर्षक वाटू लागतो। जर तुम्हाला आकर्षक दिसायचं असेल, सुंदर दिसायचं असेल, सगळ्यांमध्ये उठून दिसायचं असेल तर तुमच्या चेहऱ्यावरती एक सुंदर स्माइल नक्की ठेवा। नंबर 2, डोळ्यांकडे सुद्धा लक्ष द्या। आता जेव्हा आपण एखाद्याशी बोलत असतो तेव्हा सगळ्यात जास्त आपले डोळे नोटीस होत असतात, त्यामुळे आपल्या डोळ्यांकडे सुद्धा विशेष लक्ष देणं खूप जास्त गरजेचं आहे। कारण का, जर आपल्या डोळ्यांखाली डार्क सर्कल असतील, आपले डोळे उदास दिसत असतील तर आपला चेहरा सुद्धा एकदम उदास दिसतो आणि एकदम निस्तेज दिसतो। त्यामुळे आपला चेहरा सुद्धा थकल्यासारखा दिसतो, त्यामध्ये आपण अजिबात अट्रॅक्टिव्ह दिसत नाही। जर तुम्हाला अट्रॅक्टिव्ह दिसायचं असेल तर तुमच्या डोळ्यांकडे लक्ष देणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। सर्कलचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही डोळ्यांची विशेष काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे। रोज रात्री झोपताना अंडर आय क्रीम तुम्ही जरूर लावा। शिवाय बाहेर जाताना, लोकांमध्ये जाताना, चार चौघांमध्ये वावरताना डोळ्यांना थोडाफार मेकअप करायला काहीच हरकत नाही। डोळ्यांना मेकअप केल्यामुळे आपले डोळे हे उठावदार दिसतात आणि आपसुकच त्यामध्ये आपला चेहरा सुद्धा उठावदार दिसतो। डोळ्यांना मेकअप करताना तुम्ही छान असे तुमचे आयब्रोज फील करू शकता, त्यामुळे तुमचे जे आयब्रोज आहेत ते छान जाड दिसण्यासाठी आणि प्रॉपर उठून दिसण्यासाठी मदत होते। तुम्ही लॅशेस कर्ल करू शकता, डोळ्यांना सुंदर असा मस्कारा लावू शकता, त्यामुळे तुमचे डोळे सुद्धा खूप सुंदर दिसतील आणि तुमचा चेहरा सुद्धा त्यामध्ये उठावदार दिसण्यासाठी आणि आकर्षक दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल। त्यामुळे तुमच्या डोळ्यांकडे सुद्धा लक्ष देणे तितकंच गरजेचं आहे। नंबर 3, ओठांकडे सुद्धा लक्ष द्या। आता जेव्हा आपण एखाद्याशी बोलतो तेव्हा आपल्या डोळ्यांप्रमाणे आपले ओठ सुद्धा खूप नोटीस होत असतात, त्यामुळे जर आपले ओठ चिरलेले असतील, ड्राय झालेले असतील, काळे झालेले असतील, एकदम चॅप झालेले असतील तर ते दिसायला अजिबात चांगलं नाही दिसत। त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट समोरच्या व्यक्तीवरती पडतो आणि त्यामध्ये आपण अजिबात आकर्षक दिसत नाही। त्यामुळे आपले ओठ सुद्धा छान मॅनेज असणं, नीटनेटके असणं खूप जास्त गरजेचं आहे। ते आठवड्यातून एकदा तरी तुम्ही छान तुमचे ओठ एक्सपोलेट केले पाहिजेत, ओठांना छान स्क्रब केला पाहिजे। यामुळे तुमच्या ओठांवरची डेड स्किन निघून जाण्यासाठी खूप मदत होईल आणि तुमचे ओठ सॉफ्ट सुद्धा होतील। त्याशिवाय तुमचे ओठ हे ड्राय पडू नयेत यासाठी डेली बेसिसवरती तुम्ही ओठांना छान लिप बाम लावला पाहिजे, यामुळे तुमचे ओठ हे मॉइश्चराइज राहतील। शिवाय जेव्हा तुम्ही बाहेर जाता तेव्हा ओठांना छान असं टिंटेड लिप बाम तुम्ही लावा। जर तुम्हाला लिपस्टिक लावायला आवडत असेल तर तुम्ही न्यूड लिपस्टिक बाहेर जाताना तुमच्या ओठांना नक्की लावा। यामुळे तुमचे ओठ हे सुंदर दिसण्यासाठी, आपसुकच तुमचा चेहरा सुंदर दिसण्यासाठी आणि तुमची ओव्हरऑल पर्सनॅलिटी अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी नक्कीच मदत होते। त्यामुळे तुमच्या ओठांकडे सुद्धा विशेष लक्ष देणं खूप जास्त गरजेचं आहे। नंबर 4, स्मेल गुड। आता जर आपण लोकांमध्ये असेल, एखाद्या कार्यक्रमासाठी गेलेलो असेल, लग्नासाठी गेलेलो असेल आणि घामामुळे आपल्या अंगाचा घाण वास येत असेल, आपल्या कपड्यांचा घाण वास येत असेल तर ते अजिबात हायजेनिक वाटत नाही, खूप वाईट इम्पॅक्ट लोकांवरती पडतो। जेव्हा तुम्ही चार चौघांमध्ये जाता, लग्नासाठी जाता, कार्यक्रमासाठी जाता तेव्हा नेहमी लक्षात ठेवा, स्मेल असणारा परफ्यूम तुम्ही नक्की कॅरी करा आणि तो परफ्यूम तुम्ही नक्की लावा। यामुळे काय होईल, तुमच्या अंगाचा छान वास येईल आणि त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट समोरच्या व्यक्तींवरती सुद्धा पडेल। त्यामुळे गर्दीमध्ये जाताना किंवा डेली बेसिसवरती छान असा परफ्यूम तुम्ही तुमच्या कपड्यांवरती जरूर लावा। नेहमी लक्षात ठेवा, परफ्यूम लावताना खूप जास्त परफ्यूम अजिबात लावायचे नाही। परफ्यूममध्ये आपल्याला अंघोळ अजिबात करायची नाही, एकदम थोडा परफ्यूम लावायचा आहे, एकदम छान असा माइल्ड स्मेल येईल एवढा परफ्यूम तुम्ही लावायचा आहे। यामुळे एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट समोरच्या लोकांवरती पडतो आणि त्यामध्ये तुम्ही आकर्षक सुद्धा दिसता, सुंदर सुद्धा दिसता आणि छान असे अट्रॅक्टिव्ह सुद्धा नक्कीच दिसता। नंबर 5, योग्य फिटिंगचेच कपडे घाला। आता मी बऱ्याच स्त्रियांना बघितलेलं आहे, स्पेशली ज्या हेवी वेटच्या असतात त्या काय करतात, त्यांची तब्येत जास्त आहे म्हणून खूप जास्त लूज कपडे घालतात। त्यांना असं वाटतं की लूज कपडे घातले म्हणजे त्यांचं वजन हे थोडंसं लपलं जाईल किंवा त्यांचं हेवी फॅट थोडंसं हाईड होईल, पण असं अजिबात नसतं। जेव्हा तुमचं वजन जास्त असतं आणि तुम्ही जास्त ढगळे कपडे घालता किंवा जास्त लूज कपडे घालता, त्यामुळे काय होतं, उलट तुमचा लुक हा चांगला दिसण्याऐवजी गबाळ्यासारखा दिसतो, त्यामध्ये तुम्ही अजिबात अट्रॅक्टिव्ह दिसत नाही। जर तुम्हाला अट्रॅक्टिव्ह दिसायचं असेल आणि तुमचं वजन हे जास्त असेल तर त्यासाठी सुद्धा वेगळे कपडे मार्केटमध्ये
मिळतात. वेगळे कपडे म्हणजे काय, तुम्ही वेगवेगळ्या स्टाईलने कपडे नक्कीच कॅरी करू शकता. जसे की जर तुमचं बेली फॅट जास्त असेल तर तुम्ही फिट अँड फ्लेअरवाली कुर्ती यूज करू शकता. या कुर्ती कशा असतात, कमरेपर्यंत फिटेड असतात आणि ज्या ठिकाणी तुमचं एक्स्ट्रा फॅट आहे, पोट सुटलेलं आहे, त्या ठिकाणी या कुर्तीत ज्या असतात त्या लूज येतात. त्यामुळे तुमचं जे बेली फॅट आहे ते हाईटसुद्धा होतं आणि त्यामध्ये तुमची तब्येत बारीकसुद्धा दिसते. त्याशिवाय तुम्ही अनारकली कुर्तीज ट्राय करू शकता, पेप्लमवाल्या कुर्तीज ट्राय करू शकता. वेगवेगळे खूप सारे ऑप्शन मार्केटमध्ये आहेत. तशा प्रकारच्या कुर्तीज तुम्ही यूज करा. यामुळे तुमचं वजनसुद्धा जास्त दिसणार नाही आणि त्यामध्ये तुम्ही स्टायलिशसुद्धा दिसाल आणि अट्रॅक्टिव्हसुद्धा नक्कीच दिसाल. नंबर 6, ॲसेसरीज. आता आपल्या मेकअप बरोबर, आपल्या कपड्यांबरोबर आपण दागिने कोणते घालतो हे सुद्धा खूप जास्त मॅटर करतं. कारण दागिन्यांमुळे आपला लुक चांगलासुद्धा दिसू शकतो आणि खराबसुद्धा दिसू शकतो. आता जर तुम्ही कॅज्युअली कुठे बाहेर जाणार असाल, लंचला जाणार असाल, मार्केटमध्ये जाणार असाल, अशा वेळी एकदम कमीत कमी ज्वेलरी तुम्ही वेअर करायची आहे. यामुळे तुमचा लुक हा मिनिमलाइज दिसतो आणि एकदम सेटल लुक तुम्हाला येतो. पण जर तुम्ही कुठल्या कार्यक्रमासाठी जाणार असाल, लग्नासाठी जाणार असाल, तर तुम्ही थोडेसे जास्त दागिने घालू शकता. पण शक्यतो जेवढे कमीत कमी दागिने घालता येईल तेवढे कमीत कमी घाला. जेवढे तुम्ही कमी दागिने घालाल तेवढाच तुमचा लुक हा सेटल दिसतो, अट्रॅक्टिव्ह दिसतो आणि स्टायलिश दिसतो. जर तुम्ही कुर्ती घालणार असाल तर कुर्तीवरती छान अशी छोटी तुम्ही बांगडी घालू शकता आणि एका हातामध्ये वॉच घालू शकता. जर तुम्ही साडी घालणार असाल तर साडीवरती तुम्ही ब्लाऊजला किंवा साडीला मॅचिंग अशा थोड्याशा बांगड्या घालू शकता. किंवा जर तुम्ही एखादा अनारकली ड्रेस घालणार असाल, टिकली वर्कवाला ड्रेस घालणार असाल, अशा वेळी एका हातामध्ये तुम्ही छान अशा कुंदनचे वर्क असणारे एखादा गोट घालू शकता, एखादी बँगल घालू शकता आणि दुसऱ्या हातामध्ये वॉच घालू शकता. अशा प्रकारे तुम्ही ओकेजन वाईज किंवा आउटिंग वाईज तुमची ज्वेलरी कमी जास्त करू शकता. कुठल्या ठिकाणी कुठली ज्वेलरी घातली पाहिजे हे सुद्धा आपल्याला समजणं तितकंच गरजेचं आहे. त्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईल, तो सुद्धा तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा. नंबर 7, सगळ्यात लास्ट पण तितकीच महत्त्वाची टिप म्हणजे कॉन्फिडंट राहा. आता तुम्ही सुंदर असू द्या, सुंदर नसू द्या, गोरे असू द्या, काळे असू द्या, तुमची तब्येत जास्त असू द्या किंवा खूप जास्त कमी असू द्या, पण जेव्हा तुम्ही बाहेर पडता, 4 चौघांमध्ये जाता, तेव्हा तुम्ही सुंदरच आहात अशा प्रकारचा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये असला पाहिजे. कॉन्फिडन्स घेऊनच तुम्ही घराच्या बाहेर पडायचं आहे. कारण जेव्हा तुम्ही कॉन्फिडंट असाल तेव्हा तो कॉन्फिडंट तुमच्या बोलण्यातून व्यक्त होतो आणि जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट समोरच्या व्यक्तीवरती पडतो. त्यामुळे तुमच्यामध्ये पहिल्यांदा सेल्फ कॉन्फिडन्स असणं खूप जास्त गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही कॉन्फिडंट असाल तेव्हा आपसुकच तुमची पर्सनॅलिटी सुद्धा कॉन्फिडंट दिसते आणि पर्सनॅलिटी कॉन्फिडंट दिसली की तुम्ही सुद्धा त्यामध्ये आकर्षक दिसता आणि अट्रॅक्टिव्ह दिसता. त्यामुळे जर तुम्हाला अट्रॅक्टिव्ह दिसायचं असेल, आकर्षक दिसायचं असेल तर सगळ्यात आधी तुमच्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स असणं खूप जास्त गरजेचं आहे. तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवावे तसं जर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढच्या वेळी त्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल. आजपुरतं एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह. तोपर्यंत थँक्यू.